नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला। नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। देशातील परीक्षेची सिस्टीम फ्रॉड असल्याची टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली। तर राहुल गांधींच्या टीकेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्तर दिलं। Indian examination system is a fraud. If you're rich and if you have money, you can buy the Indian examination system. नीट परीक्षेतल्या गोंधळाचे पडसाद लोकसभेत सुद्धा उमटले। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतल्या गोंधळावरून आरोपांच्या फैरी झाडल्या। नीट परीक्षेतल्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत असा प्रश्न राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विचारला। पेपर लीक होऊ नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या असाही प्रश्न त्यांनी केला। परीक्षेतल्या गोंधळावरून संतप्त झालेल्या राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांना या प्रश्नाची कितपत समज आहे असा खोचक प्रश्न केला। देशातील कोट्यावधी विद्यार्थी संकटात सापडलेले असताना केंद्र सरकार काहीच करत नसल्याचं चित्र वेदनादायी असल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं। The issue is that there are millions of students in this country who are extremely concerned at what is going on and who are convinced that the Indian examination system is a fraud. That is what is at stake here. Millions of people believe that if you are rich and if you have money, you can buy the Indian examination system. And by the way, and this is the same feeling that the people in the opposition have. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मुद्देसूद उत्तर दिलं। 240 परीक्षा झाल्या असून 5 कोटी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे। आम्हाला काहीही लपवायचं नाही, जे घडलंय ते आम्ही सर्वोच्च न्यायालयात सांगणार असं धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं। मेरे नेता प्रधानमंत्री मोदी जी को प्रधानमंत्री की भूमिका दिया है, मैं उनकी निर्णय से यहाँ उत्तर दे रहा हूँ सदन को। बाकी ये कहना चिल्लाने से सच झूठ नहीं हो जाएगा साहब। ये जो कहा गया देश की अभी की एग्जामिनेशन सिस्टम रबिश है सर, इससे दुर्भाग्यजनक बयान देश की नेता प्रतिपक्ष का कुछ नहीं हो सकता है सर। मैं कठोर शब्द से इसको निंदा करता हूं। नीट परीक्षेतल्या गोंधळामुळे देशभरातील कोट्यावधी विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत। लोकसभेत झालेली ही चर्चा त्यांना दिलासा देणारी ठरायला हवी। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।